मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. मी सोमनाथ सोनवणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोनस्तीच्या वतीने आपलं लाईव्ह तासिकेमध्ये स्वागत करतो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोनवस्ती, केंद्र वाहली, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती, 5वी सैनिकी स्कूलसाठी अभ्यास करणाऱ्या परिपूर्ण असा अभ्यासक्रम आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत. आमच्या क्लासचे वैशिष्ट्य, आपल्याकडे प्लस रेकॉर्डेड बॅच उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दररोज लाईव्ह लेक्चर अनुभवायला मिळतील. सराव संच उपलब्ध करून दिले जातील. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड व्हिडिओचे अनलिमिटेड व्ह्यू तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. प्रत्येक घटकावर 2, 3, 4 त्यापेक्षा जास्तीत जास्त सराव टेस्ट उपलब्ध आहेत, जेणेकरून तुम्हाला त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. शिक्षकांनी पालकांना आम्हाला सांगण्यास आनंद होतो की आपल्या विद्यार्थ्यांनी, आपल्या पाल्यांनी, आपल्या मुलांनी सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल आपल्यास पाहण्याची सुविधा आमच्याकडून उपलब्ध करून दिली जात आहे. त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात नोट्स आपणास उपलब्ध करून दिल्या जातील. आणि आम्ही अशी हमी देतो की आम्ही 5वी जवाहर, 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा परिपूर्ण अभ्यासक्रम या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणास उपलब्ध करून देत आहोत. त्यासाठी तुम्ही एवढंच करायचंय की आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, शेअर करायचा आहे, लाईक करायचा आहे आणि त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे, जेणेकरून सर्व शैक्षणिक साहित्य तुम्हाला टेलिग्रामवरती उपलब्ध होतील, व्हॉट्सअपवरही उपलब्ध होतील. विद्यार्थी मित्रांनो, अशा क्लासेसचे महाराष्ट्रामध्ये 5,000 ते 25,000 फी आकारणी केली जाते, पण आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम आपणास फ्री उपलब्ध करून दिला जात आहे. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आमच्या वतीने आपणास विनंती करण्यात येत आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज 5वी जवाहर नवोदय विद्यालयातील 3 विषय, मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, यापैकी भाषा विषयाचे आपण लाईव्ह तासिकेचे आयोजन केले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण कोणत्याही प्रकाशनाचं पुस्तक घ्या, आपल्याला त्यामध्ये 50-60 उतारे पाहायला मिळतील. 50-60 उतार्यांनी आपला परिपूर्ण असा अभ्यास होत नाही. अभ्यासात काहीतरी कमतरता राहते. ती कमतरता भरून काढण्यासाठी आम्ही 200 प्लस पीडीएफ स्वरूपात उत्तरे आपणास उपलब्ध करून देत आहोत. त्याचबरोबर 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट आपणास आमच्याकडून उपलब्ध करून दिले जातात, ज्यातून विद्यार्थी स्वतः आणि पालक शिक्षक स्वतः त्या मुलांचं, त्या घटकाचं मूल्यमापन करू शकतील. त्याचबरोबर 50 प्लस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर भाषा विषयाचं आयोजन केलेलं आहे. त्या सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. मी सोमनाथ सोनवणे आपलं आजच्या तासिकेमध्ये स्वागत करतो. आज आपण उतारा क्रमांक 33 अभ्यासणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयातील उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक 33 मधील सर्व प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उत्तरांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडवून भाषा विषयाचे 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळतील, याची आम्ही आपणास खात्री देतो. तुम्ही फक्त दिलेल्या सराव टेस्ट, दिलेले पीडीएफ वाचायचे, लाईव्ह तासिकाचं लाभ घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये सहभागी व्हायचंय, 4 बॉक्समध्ये आपले उत्तर नोंदवायचे. चला तर आज तुमच्या समोर उतारा क्रमांक 33 शो केलेला आहे. तो तुम्ही वाचा. तुमच्यासाठी 1 मिनिटाचा अवधी देतो, जेणेकरून आपण या उत्तरावरील सर्व प्रश्नाची उत्तरं योग्य देऊ शकू. वाचन झालं असेल तर आय विल रीड, किंवा माझं वाचन झालंय असं टाईप करा, जेणेकरून आपला
पुढे जाता येईल. चला, थँक्यू वैष्णवी. चला विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला उत्तर वाचून दाखवतोय. तुम्ही शांततेने ऐका, जेणेकरून या उत्तरावरील सर्व प्रश्नाचे उत्तर आपणास योग्य चॅट बॉक्स मध्ये टाकता येतील. एकदम सोपं उत्तर आहे, समजायला एकदम सोपा, आणि प्रश्नही त्याच्यावरील सोपेच आहेत. फक्त तुम्ही काळजीपूर्वक ऐका. उत्तरा क्रमांक 33, टेलिव्हिजन आजच्या काळातले मनोरंजनाचे एक लोकप्रिय साधन आहे. असं कोणी नसेल याच्या ज्यांना टेलिव्हिजन पाहिले नसेल. आजकाल प्रत्येक घरात टेलिव्हिजन ठेवलेले असतो. लोक आपल्या फावल्या वेळात टेलिव्हिजन पाहून आपली करमणूक करतात. हे एक शिक्षक आणि माहितीचे महत्त्वाचे साधन आहे. टेलिव्हिजनवर अनेक करमणुकीचे आणि शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित होतात. बातम्याच्या चॅनलवर देश विदेशातल्या ताज्या बातम्या देखील येतात. इथं जातात झालंय. टेलिव्हिजन प्रसारात उपग्रह मोठ्या हातभार आहे. केबल टीव्ही आणि डीटीएच मुळे आपल्याला अनेक चॅनेल पाहता येतात. लोक आपल्या आवडीचे कार्यक्रम आवडीच्या चॅनलवर पाहू शकतात. खरंच टेलिव्हिजन हा विज्ञानावर एक मोठा आविष्कार आहे. पहा, या पद्धतीने हा उत्तर आहे. उत्तर क्रमांक 33. चला, गुड मॉर्निंग प्रदीप, गुड मॉर्निंग कदम. चला, तुमच्यासाठी या उत्तरावरील पहिला प्रश्न स्क्रीनवर शेअर केलाय. पहा, प्रश्न पहिला लाल रंगामध्ये प्रश्न आहे, त्याच्या खाली त्याचे पर्याय आहेत. प्रश्न पहिला, टेलिव्हिजन आजच्या काळातील मनोरंजनाचे एक लोकप्रिय टिंबटिंब आहे. पर्याय ए हत्यार, पर्याय बी साधन, पर्याय सी पुस्तक आणि पर्याय डी साठा. बरोबर, पहिल्या प्रश्नाचं उत्तर टाईप करते. पर्याय बी प्रदीप सानप, बी कृष्णा, बी वैष्णवी, बी. पहा, मी तुम्हाला म्हणलो होतो हा उत्तर एकदम सोपा आहे. प्रशांत सानप बी, सृष्टिगंडा बी, कदम बी, चौरे बी. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचंच उत्तर अगदी बरोबर आलंय. प्रश्न पहिला, टेलिव्हिजन आजच्या काळातील मनोरंजनाचे एक लोकप्रिय काय आहे, तर ते आहे साधन. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक बी. सर्वच विद्यार्थ्यांचं योग्य उत्तर आलं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, किशोरे बी उत्तर दिलंय, अभिनंदन. चला, सर्व विद्यार्थ्यांचं बी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. या प्रश्नाचं कोणाचे उत्तर चुकलं नाही. चला, आपण योग्य ट्रॅकवर आहोत, योग्य दिशेने अभ्यास करत आहोत. तुमच्यासाठी प्रश्न दुसरा, या उत्तरावर प्रश्न दुसरा, टिंबटिंब प्रसारात उपग्रहाचा मोठा हातभार आहे. पर्याय ए टेलिव्हिजनच्या, पर्याय बी मोबाईलच्या, पर्याय सी डीटीएचच्या आणि पर्याय डी टीव्हीच्या. टिंबटिंब प्रसारात उपग्रहाचा मोठा हातभार आहे. प्रश्न दुसरा, त्याचा पर्याय क्रमांक ए टेलिव्हिजनच्या, पर्याय बी मोबाईलच्या, पर्याय सी डीटीएचच्या आणि पर्याय डी टीव्हीच्या. कृष्णा ए उत्तर देतोय टेलिव्हिजनच्या, कदम ए, यशस्वी ए, प्रशांत सानप ए, प्रदीप सानप ए, वैष्णवी ए. चला विद्यार्थी मित्रांनो, चौरे सी उत्तर देते डीटीएचच्या. किशोरे ए, सृष्टिगंडाळ ए, चौरे. पहा, याच्यामध्ये इथं टीव्ही आणि डीटीएच मुळे आपल्याला अनेक चॅनल पाहता येतात असं वाक्य. उपग्रहाचा मोठा हातभार असं नाही. टेलिव्हिजन उपग्रहात मोठा हातभार आहे. कोणाचा आहे रे? सृष्टिगंधा ए टाकताय. प्रश्न दुसरा, त्याचं योग्य उत्तर आहे टेलिव्हिजनच्या. पहा, या उत्तरामध्ये टेलिव्हिजन आजच्या काळातील मनोरंजनाचे लोकप्रिय साधन आहे. आणि त्याचबरोबर टेलिव्हिजनचा या प्रसारात उपग्रहाचा मोठा हातभार आहे.
पर्याय प्रश्न दुसरा त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए टेलिव्हिजन. सर्वांचं अभिनंदन. ए उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. चला फक्त एकाच विद्यार्थ्याचं उत्तर चुकलं होतं. चला तुमच्यासाठी स्क्रीनवर पुढचा प्रश्न तिसरा. टेलिव्हिजन कोणाचा आविष्कार आहे? टेलिव्हिजन कोणाचा आविष्कार आहे? पर्याय ए मोबाईलचा, पर्याय बी कलियुगाचा, पर्याय सी उपग्रहाचा आणि पर्याय डी विज्ञानाचा. प्रश्न तिसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. टेलिव्हिजन कोणाचा आविष्कार आहे? पर्याय ए मोबाईलचा, पर्याय बी कलियुगाचा, पर्याय सी उपग्रहाचा, पर्याय डी विज्ञानाचा. चला उत्तर यायला लागले तर कृष्णा डी उत्तर देतोय, यशस्वी डी उत्तर देते, प्रदीप चानप डी उत्तर देतोय, कदम डी, प्रशांत चानप सी उत्तर देतोय. प्रशांत तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर उपग्रहाचा. आविष्कार म्हणजे काय? चमत्कार. आविष्कार म्हणजे काय? चमत्कार. वळ या उत्तराच्या शेवटची वळ वाचा फक्त. शेवटची वळ वाचली की तुम्हाला उत्तर सापडेल. किशोरे डी गोरे दुसऱ्या प्रश्नाचं हे उत्तर देत आहे, बरोबर आहे. मागे पडले, थोडं पुढे या. वैष्णवी डी उत्तर देते, अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न तिसरा याचं योग्य उत्तर सर्वांनी दिलं आहे. प्रशांत सानपनं उत्तर बदललं आता उत्तरातली ओळ वाचल्यानंतर. असंच परीक्षेच्या काळात जर आपण आधी गोल केला आणि नंतर आपल्याला कळलंय की आपलं उत्तर चुकलंय, आपलं उत्तर दुसरं बरोबर आहे, तर आपल्याला उत्तर बदलण्याची संधी मिळणार नाही. त्यासाठी तुम्ही विचार करून पर्यायाला गोल करा. अरे लाईव्ह तास चालू आहे, व्हॉट्सअप कॉल करू नका, उत्तर टाका. उत्तर टाकायला जेजुरी जमत नाही का तुम्हाला? नको करू तास, ठेव मग. चला तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलंय सृष्टी गांधाळ डी, संदीप गोरे डी उत्तर दिलंय, बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, शेवटची वळ वाचली की त्याच्यामध्ये उत्तर आपल्याला मिळत होतं. खरेच टेलिव्हिजन विज्ञानाचा एक मोठा आविष्कार आहे, उपग्रह नाही. त्याच्यामध्ये कन्फ्युज करण्यासारखं काहीच नव्हतं. आपण जर उत्तर चांगला वाचला असता तर आपल्याला लगेच त्याचं उत्तर मिळालं असतं, कारण याच्यात डोकं लावण्यासारखं काही नव्हतं. प्रश्न तिसरा, टेलिव्हिजन कोणाचा आविष्कार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी विज्ञानाचा. तुमच्या समोर स्क्रीनवर या उत्तरातील उत्तर क्रमांक 33 मधील चौथा प्रश्न. उत्तरात आलेला समानार्थी शब्दाची जोडी कोणती? पर्याय ए करमणूक मनोरंजन, पर्याय बी शिक्षण साधन, पर्याय सी बातम्या कार्यक्रम आणि पर्याय डी टेलिव्हिजन आविष्कार. उत्तरामध्ये आलेला विचारलंय त्यांनी, नाकी आपल्या मनातला. सगळंच जोड्या बरोबर आहेत, परंतु उत्तरामधलं आपलं उत्तर पाहिजे फक्त. यशस्वी ए उत्तर देते, कृष्णा बी उत्तर देतोय शिक्षण साधन, प्रदीप सानप ए उत्तर देतोय करमणूक मनोरंजन. चला बाकीच्यांनी आपलं उत्तर टाका. प्रशांत सानप बी उत्तर देतोय शिक्षण साधन. बरेच जण कन्फ्युज झाले या प्रश्नामध्ये. कदम डी उत्तर देत आहे टेलिव्हिजन आविष्कार. याचा अर्थ आपल्याला प्रश्न नीट समजून घ्या मुलांनो, सगळेच पर्याय योग्य आहेत. मी म्हणणार नाही प्रश्न पर्याय चुकीचे, पण त्यांनी ठराविक प्रश्न काय केला, उत्तरात आलेले समानार्थी शब्दाची जोडी. चौरे बी उत्तर देत आहे, चौरे ए उत्तर देत आहे. चौरे प्रश्न क्रमांक आणि उत्तर टाकत चला. चला विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच जणांचं उत्तर चुकलंय, बऱ्याच जणांचं बरोबर आलंय. प्रश्न क्रमांक 4 याचं मी उत्तर सांगतो. उत्तरात आलेल्या समानार्थी शब्दाची योग्य जोडी आहे पर्याय क्रमांक ए करमणूक मनोरंजन. करमणूक मनोरंजन. पहा तुम्हाला मी दाखवतो. इथं पहा करमणूक शब्द आलाय. टेलिव्हिजन पाहून आपली करमणूक करतात, आलं लक्षात. आणि पहिल्याच ओळीत आहे टेलिव्हिजन आजच्या काळातील मनोरंजनाचे एक लोकप्रिय साधन आहे. म्हणजे मनोरंजन आणि करमणूक हे दोन समानार्थी शब्द या उत्तरामध्ये आले होते.
बऱ्याच जणांचं उत्तर चुकलंय. चुकलेल्यांनी पुन्हा प्रयत्न करा. तुम्हाला सराव टेस्ट टाकलेला आहे, पीडीएफ नोट्स टाकलेल्या आहेत, त्या वाचन करा जेणेकरून तुम्हाला व्याकरणावरच्या प्रश्नांचे मार्क जाणार नाही. चला विद्यार्थी मित्रांनो, उत्तर क्रमांक 33 वाला शेवटचा प्रश्न. अनेक चॅनल पाहता येतात, कशामुळे पाहता येतात रे? पर्याय ए उपग्रहामुळे, पर्याय बी केबल टीव्ही आणि डीटीएच मुळे, पर्याय सी लाईट मुळे आणि पर्याय डी वेगवेगळ्या चॅनल्स मुळे. इथं चॅनल्स शब्द आहे, चुकून एक दुरुस्त करतो, एक मिनिट. प्रश्न 5वा. अनेक चॅनल्स पाहता येतात, कशामुळे पाहता येतात? पर्याय ए उपग्रहामुळे, पर्याय बी केबल टीव्ही आणि डीटीएच मुळे, पर्याय सी लाईट मुळे आणि पर्याय डी वेगवेगळ्या चॅनल मुळे. योग्य उत्तर आपलं नोंदवा. प्रदीप सानप बी उत्तर देतोय, केबल टीव्ही आणि डीटीएच मुळे. बऱ्याच जागा. वैष्णवी बी उत्तर देते, किशोरे बी, गोरे बी, प्रशांत सानप बी, हरी कदम बी. चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास आमच्याकडून पाठवले जातील. लाईव्ह लेक्चर तुम्ही आयोजन करा. सृष्टीगंधा बी. प्रश्न 5व्याचं कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. चौरे बी उत्तर देत आहे. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 5 कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. सर्व विद्यार्थ्यांचं बी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. अशा प्रकारे आपण इथं उत्तर क्रमांक 33 पूर्ण केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, अद्यापही आपल्या मित्रांनी नातेवाईकांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर हा मेसेज फॉरवर्ड करा जेणेकरून ते व्हॉट्सअप ग्रुपला लिंकवर टच करून जॉईन होऊ शकतात. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ, नवनवीन अभ्यासक्रम अभ्यासायला मिळत. चला तर आपण इथं उत्तर क्रमांक 33 थांबवत आहोत.